श्रीराम. यशाची खरी कथा केवळ यशस्वी होण्यात नसते, तर ती आपल्या प्रवासातील संघर्ष, हार आणि त्यावर मात करण्याच्या धैर्याने लिहिली जाते. तसंच काही मित्रांनो वृश्चिक राशीबाबतीत घडत आहे. तर जून महिन्यामध्ये वृषभ राशीचं काय भविष्य असू शकते? सध्या सूर्य वृषभ राशीमध्ये आहे, म्हणजेच तो तुमच्या राशीपासून 7व्या स्थानातून गोचर करत आहे. तर व्यावसायिक प्रगती ह्याच्यामध्ये तुम्हाला भागीदारांकडून चांगला पाठिंबा मिळेल, ज्यामुळे नवीन व्यावसायिक संधी मिळतील आणि व्यवसाय करणाऱ्यांनासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणातून लाभ होतील. शिवाय वैवाहिक जीवनात पण सुधारणा होईल आणि समंजसपणा पण वाढणार आहे. थोडेसे वैयक्तिक मतभेद जे आहेत ते मधल्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या जोडीदाराबरोबर घडू शकतात आणि त्यामुळे थोडाफार तणाव निर्माण होऊ शकतो. शिवाय काही वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये सुद्धा थोडाफार ताणतणाव निर्माण होऊ शकतो, पण त्यामुळे तुम्ही खचून जाण्याचे काही कारण नाही आहे. तो एक 2-3 दिवसासाठीच असणार आहे. सध्या मित्रांनो मंगळाचं मेष राशीतून गोचर चालू आहे. तर हा मंगळ तुमच्या राशीपासून 6व्या स्थानातून गोचर करतो आहे. त्यामुळे आरोग्य सुधारणा मंगळामुळे तुम्हाला अत्यंत ऊर्जा आणि जोश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत अधिक सजग व्हाल आणि नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर आपण भर द्यावा. शिवाय हा काळ तुमच्या कार्यात चांगला राहील आणि तुम्हाला स्पर्धात्मक वातावरणात यश मिळवून देण्यासारखा हा काळ आहे. तुम्ही तुमच्या विरोधकांनाही मात देऊ शकाल, कारण मंगळाचं गोचर हे जेव्हा 6ष्ठम स्थानातून होतं त्यावेळेस शत्रूंवर मात होण्याचा योग मंगळ तयार करत असतो. पण काही गोष्टींची काळजी घ्यावी, कारण 6ष्ठम स्थानातनं मंगळाचं गोचर जे आहे ते अति आत्मविश्वास निर्माण करू शकतं. काही आरोग्याच्या तात्कालिक समस्या ज्या आहेत त्या पण उद्भवू शकतात. जास्त मेहनत घेतल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं वर्कहोलिक होऊ नये याची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी थोडाफार तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे सहकाऱ्यांशी थोडेफार मतभेद होऊ शकतात. मित्रांनो बुधग्रहसुद्धा वृषभ राशीत आहे आणि ह्याचा सकारात्मक परिणाम कसा होईल? बुधग्रह हे तुमच्या राशीपासून 7म स्थानातूनच गोचर करत आहे. या गोचरीमुळे व्यावहारिक संवाद चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे व्यवसायामध्ये पण तुम्हाला तुमची अडकलेली कामं पुढे जाताना दिसून येतात. शिवाय या बुधामुळे तुमचा बौद्धिक विकास होईल आणि नवीन कौशल्य शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्ही नवीन भाषा शिकण्याचाही काही प्रयत्न करू शकतात. जे विद्यार्थी आहेत ते नवीन भाषा शिकण्याकडे त्यांचा कल निर्माण होऊ शकतो. पण काही गोष्टीत काळजी घ्यावी. संवादांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. शिवाय विचार विनिमयाच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे तुमची योजनांची अंमलबजावणी होण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे संवाद साधताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. जसे की मित्रांनो आपणास माहीत आहे गुरु वृषभ राशीमध्ये आहे आणि तो तुमच्या राशीपासून 7म स्थानातून गोचर करतो आहे. तर गुरुच्या या गोचरामुळे तुमच्या संबंधांमध्ये वृद्धी आणि विस्तार होईल. वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये सुद्धा सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. ह्या गुरुच्या प्रभावामुळे तुमची आध्यात्मिकता वाढेल, तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळेल. तुम्ही ध्यान आणि योगाच्या माध्यमातून चांगले आत्मपरीक्षण स्वतःचे करून घेऊ शकता, ज्यामुळे तुमच्या चुका स्वतःच्या काय होत आहेत हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजेल. फक्त मित्रांनो काळजी अशी घ्या, जास्त अपेक्षांमुळे थोडंसं नैराश्य येऊ शकतं. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून अधिक अपेक्षा असतील, ज्यामुळे थोडाफार तणाव निर्माण होऊ शकतो. संबंधांमध्ये असंतोषही निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला कधीकधी एकटेपणा जाणवू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो शुक्र वृषभ राशीतूनच गोचर करत आहे, म्हणजेच वृश्चिक राशीपासून 7म स्थानातून त्याचं गोचर होत आहे. तर शुक्राच्या या गोचरीमुळे तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा येईल. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्याही विवाहाचे योग इथं तयार होताना दिसत आहेत. कला आणि सौंदर्यांमध्ये पण तुमची थोडीशी रुची वाढलेली दिसेल. तुम्हाला कला आणि सौंदर्यवर्धक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची पण काही ठिकाणी संधी मिळू शकते. थोडंसं काळजी घेण्याचं कारण असं आहे की खर्च वाढू शकतो, ज्यामुळे आर्थिक ताण निर्माण आपल्या आयुष्यात होऊ शकतो आणि हे जेमतेम कसं आहे एक 20 दिवसांसाठीच आहे. शनी कुंभ राशीत आहे आणि तो तुमच्या राशीपासून 4थ्या स्थानातून गोचर करत आहे.
तर ह्याबद्दल सकारात्मक घटना काय असू शकतात? शनी आपल्या घर आणि कुटुंबावर जबाबदारी आणि संरचना आणत असतो. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवण्याची तुम्हाला आवश्यकता भासेल. शनी तुम्हाला शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहित करेल. घरातील दुरुस्ती आणि सुधारणा याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. पण कुटुंबातील तणाव आणि जबाबदारी वाढू शकते, ज्यामुळे थोडा मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. त्याची पण तुम्ही थोडी काळजी घ्यायला पाहिजे. घराच्या दुरुस्तीची आवश्यकता भासू शकते, त्यामुळे सुद्धा थोडा खर्च वाढू शकतो. शिवाय मित्रांनो, राहू मीन राशीमध्ये आहे, केतू कन्या राशीमध्ये आहे. म्हणजेच तो तुमच्या राशीपासून पंचम स्थानातून आणि केतू 11व्या स्थानातून गोचर करत आहे. तर याची सकारात्मक घटना अशी घडू शकते मित्रांनो, की राहूच्या प्रभावामुळे तुमच्या स्वप्नांच्या आणि आकांक्षांच्या दिशेने नवीन विचार आणि योजना येतील. तुमचे विचार अधिक क्रांतिकारक आणि अद्वितीय सुद्धा असू शकतील. आता ही गोष्ट ज्या त्या व्यक्तीच्या पत्रिकेवर अवलंबून आहे. स्वप्ने आणि आकांक्षाच्या दिशेने प्रगती होणार आहे. अडकलेली कामं कशी सोडवायची ह्याबद्दल तुम्हाला स्वतःला आतून मार्गदर्शन मिळू शकतं. तर काही नकारात्मक गोष्टी अशा असू शकतात आपल्या बाबतीत, की अवास्तव विचार केल्याने तुम्ही वास्तवापासून दूर जाऊ शकता या महिन्यामध्ये. आणि व्यावहारिक दृष्टिकोन प्रत्येक ठिकाणीच तुम्ही ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे तिथंसुद्धा तुम्ही मित्रांनो काळजी घ्या. जिथं व्यावहारिक दृष्टिकोन हवा आहे तिथंच तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. शिवाय मित्रांनो, अजून एक गोष्ट फार महत्त्वाची आहे इथं. तुम्ही जर काही उपासना करू इच्छित असाल तर तुम्ही ओम नमः शिवायचा मंत्रजाप करू शकता. जर आपणास शक्य असेल तर सोमवारी उपवास आपण करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद मिळतील. जर आपली थोडीशी चिडचिड वगैरे होत असेल तर आपण मंगळाची उपासना करावी, जेणेकरून मंगळाचा प्रभाव शांत होईल. विशेषतः मंगळवारी भगवान हनुमानांची तुम्ही पूजा करावी. मंगळवारी लाल कपडे, लाल डाळ किंवा लाल फुले मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करावी. तर हे काही छोटेसे उपाय आहेत. तर थोडक्यात असं आहे मित्रांनो, की जून 2024मध्ये संधी आणि आव्हानांचा समावेश आहे आपल्या राशीनुसार. आपल्या आरोग्यावर, करिअरवर लक्ष केंद्रित करा आणि ग्रहांच्या प्रभावाचा फायदा घ्या. शिवाय सुचवलेले उपाय पालन केल्यास नकारात्मक प्रभाव हा कमी होईल आणि सकारात्मक प्रभाव वाढतील. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.